Hello students, we are going to start our paper number 1. The paper name is probability distribution. Okay, there are 3 papers, paper number 1, paper 2, paper 3. Okay, या सेमिस्टरला आपण पेपर नंबर 1 पाहणार आहोत. पेपर नेम इज probability distribution. Okay, so let's start with unit number 1, and unit name is univariate random variable. Okay, univariate random variable. Univariate means single random variable आपण पाहणार आहोत आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत या युनिट मध्ये. So let's start with the definition of univariate random variable. The definition is a real valued function from sample space to real line is called univariate random variable. Okay, a real valued function. Okay, it is a function from sample space to real line. Okay, we can see in this picture that is this is a domain part. Okay, yes means sample space, and this is codomain part is real line. Okay, then this function means mapping. Okay, mapping from domain to codomain. Okay, then this function exists and it is from sample space to a real line. Then such function is called as a random variable x. ओके, आपण हे फर्स्ट इयरला FYBSc क्लासमध्ये पाहिलेलं आहे. डोमेन म्हणजे काय, कोडोमेन म्हणजे काय आणि मॅपिंग किंवा फंक्शन म्हणजे काय. ओके, देन युनिव्हेरिएट रँडम व्हेरिएबल और a random variable is a real valued function from sample space S to real line R. Okay, means if we put the value of sample points on that function, then this value of the function is belongs to real line. ओके, म्हणजे या फंक्शन मध्ये आपण जर सॅम्पल स्पेस मधल्या व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला रियल लाईन वरच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळत जातील. ओके, तशा फंक्शनला आपण काय म्हणत असतो, रँडम व्हेरिएबल म्हणत असतो. ओके, दॅट्स इट. तर आपण हा जो युनिव्हेरिएट रँडम व्हेरिएबल म्हणतो त्याचे 2 टाइप्स असतात. Okay, there are 2 types of random variable. Okay, there are 2 types of random variable. First one is discrete random variable. Okay, पहिला पार्ट कुठला असतो, discrete random variable, आणि second part or second type is continuous random variable. Okay, first one is discrete random variable and second one is continuous random variable. Okay, तर या सेमिस्टरला आपल्याला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि त्याचे करस्पॉन्डिंग डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स आपल्याला पाहायचे आहेत. ओके, आणि त्याचबरोबर त्याच्या करस्पॉन्डिंग प्रॉपर्टीज आपल्याला या सेमिस्टरमध्ये शिकायच्या आहेत. ओके, सो लेट्स फोकस ऑन डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, देन द डेफिनेशन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल इज. ओके, इथं फक्त आपण डेफिनेशन पाहणार आहोत डिस्क्रीट अँड कंटिन्युअसच्या. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ए रँडम व्हेरिएबल विच टेक्स इंटीजर व्हॅल्यूज विच आर फायनाइट और काउंटेबल. ओके, ए रँडम व्हेरिएबल जो काय करतो, फक्त इंटीजर व्हॅल्यूज घेतो. ओके, इंटीजर व्हॅल्यूज विच आर फायनाइट और काउंटेबल, म्हणजे त्या फायनाइट असतील किंवा आपल्याला काउंट करता येतील. काउंटेबल म्हणजे मोजता येऊ शकतात. ओके, 1 2 3 4 अशा. ओके, सच रँडम व्हेरिएबल इज कॉल्ड डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, जर रँडम व्हेरिएबल इंटीजर व्हॅल्यूज घेत असेल ज्या फायनाइट असतील किंवा काउंटेबल असतील, त्या रँडम व्हेरिएबलला आपण काय म्हणत असतो, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, फॉर एक्झाम्पल इथं एक्झाम्पल बघूया. नंबर ऑफ स्टुडंट्स प्रेझेंट इन द क्लास ऑन ए पर्टिक्युलर डे. आपण एक पर्टिक्युलर डे घेतला, कुठला घेऊया, मंडे घेऊया. ओके, तर मंडेला किंवा सोमवारी माझ्या क्लासला किती विद्यार्थी उपस्थित होते किंवा किती विद्यार्थी उपस्थित राहतील, हा आपण काय म्हटला, रँडम व्हेरिएबल म्हटला. तर नंबर ऑफ स्टुडंट्स हे काय नेहमी असणार आहेत, इंटीजर असणार आहेत. ओके, आणि क्लासची टोटल संख्या जर समजा असेल की किती, आपण म्हणूया 30 विद्यार्थी आहेत. ओके, तर त्या 30 पैकी सोमवारी किती विद्यार्थी उपस्थित असतील, हा माझा काय झाला, रँडम व्हेरिएबल झाला. ओके, तो इंटीजर आहे आणि फायनाइट असणार आहे. ओके, त्यामुळे तो काय झाला, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल झाला.
ओके. दुसरं एक्झाम्पल इथं बघूया की नंबर ऑफ फोन कॉल्स ऑन मोबाईल विदिन ए आवर. नंबर ऑफ फोन कॉल्स ऑन मोबाईल विदिन ए आवर म्हणजे एका ठराविक दिवशी एका ठराविक तासामध्ये तुमच्या मोबाईलवरती किती फोन कॉल्स आले. ओके. नंबर ऑफ फोन कॉल्स, एक सुद्धा फोन आला नाही तर आपण काय म्हणणार, त्याची संख्या किती झाली, 0 झाली. ओके. तुम्ही कॉल रिसिव्ह जरी केला किंवा मिस कॉल जरी पडला, आपण काउंट केला तर ते फोन कॉल्स झाले. ओके. किंवा रिसिव्ह म्हणूया फक्त. फोन कॉल्स रिसिव्ह किती झाले. ओके. तर त्या तासामध्ये किती फोन कॉल रिसिव्ह झाले त्याची संख्या ही नेहमी काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. ओके. आणि ते काउंट करता येऊ शकतात आपल्याला. ओके. त्यामुळे दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. ओके. इथं थर्ड एक्झाम्पल आपण बघूया काय आहे ते. नंबर ऑन ए अप्परमोस्ट फेस ऑफ ए डाय आफ्टर थ्रोइंग इट. म्हणजे आपण जी सापशिडी खेळतो ना त्याच्यामध्ये तो ठोकाला जो यूज करतो त्याच्यावरती 1 ते 6 आकडे असतात, बरोबर ना. ओके. तर त्या तो जो डाय आहे तो थ्रो केला, वरती आपण टॉस केला, तर त्याच्या वरच्या बाजूला जो फेस आहे, ओके, त्यावरती 1 ते 6 पैकी कोणता नंबर आपल्याला मिळू शकतो. ओके. त्यावरती कोणता नंबर मिळू शकतो तो 1 ते 6 मधलाच असणार आहे. तर कोणता नंबर मिळू शकतो हा आपला काय झाला, रॅन्डम व्हेरिएबल. ओके. तो आकडा किंवा तो नंबर सुद्धा काय असणार आहे, इंटिजर असणार आहे आणि त्या व्हॅल्यूज 6 पर्यंत असतात म्हणजे फायनाइट आहेत. ओके. सो दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. ओके. दिस इज all about discrete random variable. Okay. So another definition is continuous random variable. Okay. Continuous random variable म्हणजे काय आपण पाहूया. So the definition is a random variable which takes values which are uncountably infinite. Okay. This is important words. Uncountably infinite. Such random variable is called continuous random variable. Okay. And which is defined between certain limits. Okay. काय म्हटलं बघा डेफिनेशन, व्यवस्थित बघूया आपण. A random variable which takes values, असा random variable जो व्हॅल्यूज घेतो, कशा घेतो बघा, व्हॅल्यूज which takes values which are uncountably infinite. ज्या आपल्याला काय होतात, अनकाउंटेबली म्हणजे आपल्याला मोजता येऊ शकत नाहीत आणि त्या कशा असणार आहेत, इनफायनाइट असणार आहेत. ओके. इनफायनाइट आहेत, त्याचबरोबर त्या अनकाउंटेबल म्हणजे आपल्याला काय करता येत नाही, त्या काउंट करता येत नाहीत. अशा व्हॅल्यूजना आपण काय म्हणतो, और अशा रॅन्डम व्हेरिएबल आपण काय म्हणतो, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ओके. सच रॅन्डम व्हेरिएबल इज कॉल्ड कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल अँड विच इज डिफाइंड बिटवीन सर्टन लिमिट. म्हणजे तो जो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे तो काय केला जातो, नेहमी ठराविक इंटरवल मध्ये किंवा ठराविक लिमिट्स मध्येच डिफाईन केला जातो. ओके. ठराविक लिमिट मध्ये डिफाईन केला जातो. ओके. इथे एक्झाम्पल काय बघूया. टेम्परेचर ऑफ अ पर्टिक्युलर प्लेस. एका ठराविक दिवशी किंवा एका ठराविक सीझनला आपण एका ठराविक ठिकाणाचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल वैभववाडी घेऊया. ओके. तर वैभववाडीचा एका ठराविक दिवशी किती टेम्परेचर आहे. ओके. ते काहीतरी एका ठराविक लिमिटमध्ये असणार आहे. ओके. जास्तीत जास्त किती असेल, 40 कडे जाईल, 40 पण एवढं नाही जाणार, 35 कडे जाईल आणि कमीत कमी किती, 20, 22, 25 म्हणूया. ओके. तर हे टेम्परेचर. ओके. टेम्परेचर हे नेहमी इंटिजर असेल का, नाही. टेम्परेचर हे नेहमी इंटिजर असणार आहे, काहीतरी फ्रॅक्शन त्यामध्ये ऍड होत जाणार आहे. ओके. नेहमी इंटिजर व्हॅल्यू आपल्याला मिळेल असं काही नाही, म्हणजे 20 डिग्री, 30 डिग्री, ओके, 25 डिग्री असं नेहमीच असेल असं नाही, काहीतरी फ्रॅक्शन त्यामध्ये असणार आहे. ओके. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ओके. किंवा आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हाईट ऑफ स्टुडंट्स. ओके. हाईट जी आपण एका विद्यार्थ्याची आपण घेतली समजा. ओके. तर ती समजा सेंटीमीटर मध्ये घेतली, तर ती पूर्ण सेंटीमीटर 157 किंवा 160, 168 अशी नेहमीच असेल असं नाही. 157 पॉईंट समथिंग असेल, 160 पॉईंट समथिंग. ओके. म्हणजे नेहमीच इंटिजर म्हणजे मिळू शकते, इंटिजर मिळणार नाही असं नाही, पण नेहमी सगळ्यांची स्टुडंटची हाईट जी आहे ती सगळ्यांचीच इंटिजर असेल असं नाही, काही ना काहीतरी फ्रॅक्शन त्यामध्ये आपल्याला ऍड होत जाताना दिसेल. ओके. म्हणजे दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज वेट ऑफ स्टुडंट.
वेट म्हणजे वजन घेतलं आपण समजा, तर वजन सुद्धा आपल्याला नेहमीच इंटिजर मिळेल असं नाही. ओके, ते काहीतरी फ्रॅक्शन नेहमीच 50 किलो 60 किलो 45 किलो असं आपल्याला मिळेल असं नाही. ओके, त्यामध्ये ॲडिशनल काहीतरी फ्रॅक्शन आपल्याला मिळून जाणार आहे. ओके, त्याच्यामुळं वेट ऑफ स्टुडंट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. अँड लास्ट वन इज स्पीड ऑफ अ व्हेकल. ओके, स्पीड गाडी आपण जी ड्राईव्ह करतो ना त्याचं स्पीड ते पण नेहमी इंटिजर असेल का? नाही. ओके, त्यामुळे त्याचं सुद्धा काय असणार आहे, काहीतरी फ्रॅक्शन त्यामध्ये ॲड होत जाणार आहे. अँड these are the examples of continuous random variable and this is an discrete random variable. Okay, these are the main two parts or two types of random variable. First is discrete and another is continuous. Okay, discrete कसं ओळखायचं की त्याच्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत, इंटिजर असणार आहेत आणि त्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या कशा असणार आहेत, फायनाईट असणार आहेत. ओके, आणि कंटिन्युअस कसं ओळखायचं की त्याच्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या इनफायनाईट आणि अनकाउंटेबल. ओके, अनकाउंटेबल हे महत्वाचं आहे. अनकाउंटेबल म्हणजे मोजता येणार नाहीत आणि इनफायनाईट असणार आहेत. ओके.